नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं शेतकरी जीवन आपल्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आंघोळ जेवण करून मी निघालो आहे आपल्या शेताकडे. त्याकडे जायच्या रस्त्याला मला दिसलेला एक ट्रॅक्टर ज्या शेतामध्ये कुलो हाणाचं काम करत आहे. ते पाहून मी त्या कुलो हाणलेल्या शेतातून आपल्या शेताकडे निघालो. तर मित्रांनो, मी आपल्या शेतात पोहोचले आहे. आपल्या शेतात कडी बनवण्याचं काम चालू आहे. तसेच मी माझे लाकूड घेऊन कडी बनवायला सुरुवात केली. मी येण्याच्या अगोदर आई, आजी आणि आजोबा यांनी खूप कडी बनवली होती. काही शिल्लक राहिली होती ती मी आणि आईने बनवायला सुरुवात केली. मी आणि आईने मिळून 7 ते 8 भारे बडून करडी बडवण्याचे काम पूर्ण केले. आता काम होतं उधळण्याचं. उधळण्यासाठी आजी तिकडे गुल्ल भरत होती. ते पाहून मी थेट आजीकडे निघालो व आजीला टोपलं भरून देण्याचं काम सुरू केलं. एक एक करत आजीला मी गुल्ले भरून दिलो. तशी आजी उधळत होती. मग मी आजीला म्हणलो, आता मी उधळणार. मग काय मंडळी, मी गुल्ल घेतलं व उधळायला सुरुवात केली. मग मला आजीने सांगले की असं उधळायचं नसते, असं उधळायचं असते. मग मी आजीचं ऐकून आजी म्हणल्यास करू लागलो. मग मी पहिलं गुल्ल उधळून टाकून दुसरं गुल्ल भरलो व काम सुरू ठेवलं. व असेच एक एक गुल्ल करत मी उधळायला सुरुवात केली. आजीनं व मी मिळून हे काम पूर्ण केलं. त्यानंतर आपल्या कडींना आम्ही लास्ट एक फायनल वेळ करून घेतलं व एकदम डोळ्यावर एकदम छान व सुंदर अशी कडी निघाली होती. आपण जेवढं बडवलं होतं तेवढं कडी एक पोतं निघालं होतं व बाकीचं बडवायचं होतं ते आपण उद्याला बडवू व त्याला झाकून ठेवू. कारण आता वारं नाही आहे आणि आपल्याला घरी निघायचं होतं. तरी म्हणजे आता उरलेले करडी आपण झाकून ठेवू व उद्याला येऊन याला उधळून टाकू. आता आपण ठेवले त्याला झाकायला. जे आपण सकाळी काढून ठेवलं ते आता संध्याकाळ झाल्यामुळे आपल्याला त्याला झाकावं लागेल. आपण पोचलो आपल्या ढगापर्यंत. हे आपले ढग आहे. आपल्याला त्याला झाकायचं आहे कारण आता संध्याकाळ झालेली आहे. त्यामुळे आपल्याला त्याला झाकायचं. आपलं ढग झाकण्याचं काम पूर्ण झालेले आहे. तर आता आपल्याला निघायचं आहे आपल्या घराकडे. एवढे आवडला व्हिडिओ लाईक व सबस्क्राईब करून चॅनलला सपोर्ट करा.